जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. खरं तर आपल्या शरीराचं अस्तित्व मर्यादित आहे, परंतु हे शरीर धारण करणारा जो काही जीव आहे, भारतीय तत्वज्ञान, भारतीय साहित्य आणि संस्कृतीची मान्यता, अनादि अनंत काळापासून असणारा हा जीव, असणारा तो प्राण आहे. आणि या काळाच्या स्वाधीन असणारा किंवा काळाबरोबर तो अनादि अनंत असणारा असा जीव, असा प्राण, असा तो आत्मा, ते चैतन्य. त्या काळानं सप्रेम भेट दिलेलं किंवा काळाचा घटक असणारं ते शरीर, तो काळ ते शरीर देत असताना त्या प्राणाला योग्य पद्धतीचं साधन म्हणून ते शरीर देतो. मग या शरीराचा वापर किती प्रमाणात आपल्याला करायचा आहे, तो घटक म्हणून त्याला किती प्रमाणात सजवायचा आहे, स्वीकारायचा आहे आणि त्याचा सदुपयोग करायचा आहे, हे आपल्यावर अवलंबून असतं. या भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या मान्यतेप्रमाणे देह हा घटक आहे आणि काळ अनादि अनंत आहे. या देहामध्ये असणारा जो काही जीव प्राण आहे, तो अनादि अनंत काळ आहे. तो जन्माला येणारा जो जीव आहे, तो या जन्माला येतो तो वासनेमुळे. वासना नक्की काय असते? ईश्वर समर्पित बुद्धीनं केलेलं कर्म ही साधना असते आणि त्या व्यतिरिक्त केलेलं जे काही सर्व कर्म आहे, सर्व कृती आहेत, ती म्हणजे वासना. आपण सेकंदाला तो काळ आपल्याला एक नवीन अवकाश देत असतो, एक नवीन कालावधी देत असतो, एक नवीन जीवन देत असतो. आपण तितक्या सूक्ष्मपणे त्याचं अवलोकन करत नाही, तितक्या सूक्ष्म पातळीवर आपण जगत नाही. तेव्हा आपल्याला आपली आयुर्मर्यादा 100 वाटते, पण असणारी मान्यता तुमची एका क्षणाला तुम्हाला दिलेलं ते जीवन असतं. एका क्षणाला तुमचा नवीन जन्म झालेला असतो आणि मग अशा प्रत्येक क्षणाचा वापर, त्या नवीन प्राप्त झालेल्या जीवनाचा वापर असणाऱ्या देहाचा एक घटक म्हणून, एक साधन म्हणून किती सदुपयोग आपण करू शकतो, तो सदुपयोग करून आपण त्या सदुपयोगाद्वारे साधना किती व्यापक प्रमाणात करू शकतो. तेव्हा विश्वामध्ये आपण विचार करतो, गहू शेतीतून, मातीतूनच येत असतो. एक 5 स्टार हॉटेलमध्ये जातो आणि एक कुशल नसणाऱ्या व्यक्तींकडे जातो. परिणामी ज्या ठिकाणी तो गहू गेलेला आहे, त्या ठिकाणी त्याचं मूल्य किती असतं. अकुशल व्यक्तीच्या सानिध्यात गेलेला, त्याच्या हातात गेलेला, तपश्चर्या साधना नसणारा तो सुद्धा चपातीच बनवतो, परंतु त्या चपातीचं मूल्य किती करून ठेवतो. आणि 5 स्टार मध्ये तीच चपाती किती किंमत मोजून घ्यावी लागते, किंवा त्या पदार्थ, त्या गव्हापासून निर्माण केलेले ते पदार्थ किती किंमत मोजून ते द्यावे लागतात. केलेली कृती कर्मच आहे, परंतु एकाला प्राप्त होणारं मूल्य हे त्याच्यावर केलेली जी साधना आहे, त्या साधनेचा मार्ग, साधनेची जागा. आणि दुसरं कर्म हे वासनेपोटी आहे, फक्त पोट भरण्यासाठी केलेली कृती आहे, कर्म आहे. साधना त्याच्यामध्ये कुठंच नाही. परिणामी अवमूल्यन झाल्याशिवाय राहत. तेव्हा या देहाचं एक घटक म्हणून मूल्य वाढवायचं की त्याचं अवमूल्य करायचं, हे तुमच्या आमच्या कर्मावर, तुमच्या आमच्या साधनेवर अवलंबून असणारं. कर्म ही साधना असावी की वासना युक्त ते असावं, याचा विचार ज्यानं त्यानं केला पाहिजे. प्रत्येक क्षणाला जर आपण इतरांना नष्ट करण्याचा जर विचार करत असू, आपला प्रत्येक सेकंदाला येणारा जो काही जन्म आहे, जो काही काळ आहे, तो एका खुन्याचा असेल. लुटणारे असाल तर तो दरोडेखोराचं जीवन आपण स्वीकारलेलं असेल. इतरांना त्रास देण्याचं जर असेल तर आपण मिळालेल्या शरीराचा काय वापर करतो. आणि परिणामी या विश्वामध्ये भगवंताने सांगितलं, कर्मे ईशू भाजावा, कर्म हाच ईश्वर आहे. जर कर्म सोडून इतर गोष्टीमध्ये जर भरकट बसलाय, जर कर्माचा त्याग करून इतर गोष्टीमध्ये अडकून जर पडलाय, तर पुढे आहे थोरी नागावा. तेव्हा योग्य कृती कर्म ही साधना असते आणि परिणामी केलेली साधना तुम्हाला संत पदापर्यंत घेऊन जाते, त्या ईश्वराशी एकरूप करते, त्या साधनेचा सन्मान होतो. मग तो साधनेचा सन्मान अनंत काळासाठी असतो. आणि वासना ती सुद्धा अनंत काळासाठी जन्माला घालते,
परंतु किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजे. तेव्हा असं कर्म करा की ते कर्म नसून वासना विरहित ती साधना आणि तेच कर्म तया सर्वात्मका ईश्वरा सुकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारातोषाला. रामकृष्ण.